प्रश्न: एका आठवड्यात किती वेळा केल्याने शरीर निरोगी राहते? उत्तर: नियमित सवयी ठेवल्यास शरीर संतुलित राहते. आठवड्यात 3 ते 4 वेळा योग्य हालचाल उपयोगी ठरते. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. अति टाळल्यास आरोग्यावर चांगला परिणाम होतो. प्रश्न: माणसामध्ये ताकद किती वर्षांपर्यंत असते? उत्तर: ताकद ही वयावर नाही तर दिनचर्येवर अवलंबून असते. योग्य आहार आणि नियमित हालचाल महत्त्वाची असते. मानसिक शांतता देखील ताकद टिकवते. योग्य काळजी घेतल्यास ती अनेक वर्षे राहते. प्रश्न: आत हवा अडकली तर काय होतं? उत्तर: हवा अडकल्याने थोडी अस्वस्थता जाणवू शकते. कधी कधी जडपणा किंवा ताण जाणवतो. हळू चालणं आणि खोल श्वास फायदेशीर ठरतो. थोड्या वेळात स्थिती सामान्य होते. प्रश्न: मागची पकड घट्ट केल्यास काय होतं? उत्तर: जास्त ताण दिल्यास स्नायूंवर दबाव पडतो. यामुळे थकवा लवकर जाणवतो. हळू आणि नियंत्रित हालचाल योग्य ठरते. अतिदाब टाळणं चांगलं असतं. प्रश्न: केल्याने कोणता आजार होण्याची शक्यता असते? उत्तर: निष्क्रिय जीवनशैलीमुळे आरोग्य बिघडू शकते. शरीरात जडपणा आणि कमजोरी वाढते. हळूहळू ऊर्जा कमी होत जाते. नियमित हालचाल आजार टाळण्यास मदत करते. प्रश्न: हळू हालचाल केल्यास काय होतं? उत्तर: हळू हालचालींमुळे शरीर आरामात राहते. ताण कमी होण्यास मदत होते. मन शांत राहते आणि नियंत्रण वाढते. शरीरावर सकारात्मक परिणाम दिसतो. प्रश्न: चिकाची चव कशी असते? उत्तर: चिकाची चव साधारण गोडसर असते. ती हलकी आणि नैसर्गिक वाटते. काहींना ती सौम्य आवडते. अतिप्रमाण टाळणं चांगलं असतं. प्रश्न: आत जोरात गेलं तर काय होतं? उत्तर: जोर दिल्यास शरीरावर अचानक ताण येतो. यामुळे अस्वस्थता जाणवू शकते. हळूहळू केल्यास आराम मिळतो. नियंत्रण ठेवणं महत्त्वाचं असतं. प्रश्न: वर ठेवलेलं खाली घसरलं तर काय करावं लागतं? उत्तर: अशी स्थिती आली तर समायोजन करावं लागतं. हळू हाताळणी आवश्यक ठरते. घाई न करता शांत राहणं योग्य. योग्य स्थिती परत आणावी लागते. प्रश्न: हलका दाबल्यास काय होतं? उत्तर: हलक्या दाबाने आरामदायक भावना येते. शरीर सहज स्वीकारतं. ताण कमी होण्यास मदत होते. नियंत्रित दाब उपयोगी ठरतो. प्रश्न: जास्त दाब दिला तर काय होतं? उत्तर: जास्त दाबामुळे त्रास जाणवू शकतो. स्नायूंवर ताण वाढतो. यामुळे अस्वस्थता निर्माण होते. म्हणून संतुलन ठेवणं गरजेचं असतं. प्रश्न: थोडी उष्णता वाढली की काय होतं? उत्तर: उष्णता वाढल्यास रक्तप्रवाह वेगवान होतो. शरीर अधिक सक्रिय वाटतं. कधी कधी घाम येऊ शकतो. योग्य मर्यादा ठेवणं आवश्यक असतं. प्रश्न: जास्त सैलपणा जाणवत असेल तर काय करावं? उत्तर: अशा वेळी नियंत्रण वाढवणं गरजेचं असतं. थोडी शिस्त आणि नियमितता उपयोगी ठरते. शरीराचा प्रतिसाद लक्षात घ्यावा.
हळूहळू सुधारणा करता येते. प्रश्न: आत स्वच्छता असेल तर काय होतं? उत्तर: स्वच्छतेमुळे शरीर अधिक हलकं वाटतं. आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. संक्रमणाचा धोका कमी होतो. एकूणच आरामदायक स्थिती निर्माण होते. प्रश्न: वर ठेवलेलं खाली घसरलं तर काय करावं लागतं? उत्तर: अशी परिस्थिती आली तर लगेच समायोजन करावं लागतं. हळू हालचाल करून योग्य स्थिती परत आणावी लागते. घाई केल्यास अस्वस्थता वाढू शकते. शांतपणे हाताळल्यास सगळं व्यवस्थित होतं.